jungle. दिगंबर जाधव आणि जिल्हा अध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी जे आरोप केलेले आहेत ते पूर्ण खोटे आणि बिनबुडाचे आहेत. निवडीसाठी दिगंबर जाधव आणि पद्माकर जगदाळे यांनी तुम्ही आमचं नाव घ्या, त्यासाठी त्यांनी मला काय घेऊन देण्याची आर्थिकचं आश्वासन मला आर्थिकची काय आमिष त्यांनी मला दाखवली होती. त्यांच्या आमिषाला मी बळी पडलो नाही म्हणून उलटा माझ्यावर हे खोटे आरोप करत आहे. नेमकी वस्तुस्थिती काय? मासाळींचं नाव चर्चेत कसं आणि ते कार्यकर्ते आहेत का? हो, 2000 परवाचे 10 नंबर वार्डामध्ये ह्यांनी आणि यांची मिसेस दोघांनी उमेदवारी आपल्याकडे मागितली होती पक्षात. मग आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आपली युती झाल्यानंतर ती जागा त्यांना सुटली आणि त्यासाठी आम्ही विनंती केली. माझ्याकडे आले तेच आता मी त्यांना विनंती केलो की तुम्ही माघार घ्या, नक्कीच तुमचा पक्ष योग्य वेळी वेगळी विचार करेल. आणि हे शब्द मी नाही, पद्माकर जगदाळेंचा त्यांना दिला होता. जिल्हाध्यक्षांनी पण काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत. त्यांचं असं मत आहे की मासाळे यांची जी निवड करण्यात आलेली आहे, मासाळे हे पक्षात नाहीत, त्यांचा कधी पक्षाशी कोणताही संपर्क नाही. असं असताना बागवान यांनी चुकीच्या पद्धतीने आर्थिक व्यवहार करून त्यांचं पद नाव जाहीर केलं. ऑफिसमध्ये यशवंतराव चव्हाणचं फोटोपूजन केलं. त्या फोटोपूजनमध्ये माझे फोटो आहेत की मी तिथं कार्यालयात फोटो आहे माझा. त्यांनी जे आरोप करतात, मी आत्ता काय म्हणतो 10 नंबर वार्डामध्ये अशोक आणि त्यांची मिसेस दोघांनी आपल्याकडे उमेदवारी मागितली होती आणि त्यांना उमेदवारी देण्याचं आश्वासनसुद्धा दिलं होतं. पण आपण त्यांना जगात तिथं आपल्याला वाटणीला जगाच नाही आल्यामुळं त्यांना मी असून ते जगात दोघांनी विनंती केली, तुम्ही इलेक्शन लढवू नका, तुम्ही थांबवा, पक्ष तुमचा योग्य वेळी योग्य विचार करेल. आणि ज्या वेळेला मासाळ यांनी नगरसेवकाचा आज दाखल केलं तर माझ्याकडे नाही मागणी केली, जिल्हा अध्यक्षाकडे मागणी केलेली आहे. आणि असे अनेक जे लोक आहेत जे जिल्हा अध्यक्ष मागणी केली, डायरेक्ट माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना पहिला विचारत होतो की तुम्ही जिल्हा अध्यक्षाकडे मागणी केली आहे का, जिल्हा अध्यक्षाच्या कानावर घातलेलं आहे का? हो, त्यांनी म्हटले हो आम्ही जिल्हा अध्यक्ष कानावर घातलेलं आहे. मी स्वतः फोन लावून सांगतो, विचारलो तो लगेच फोन कोणाला, जगदाळा अमुक व्यक्तीनं तुमच्या भेटून गेलं का? गेलं. हो ठीक आहे. मग त्यांचा अर्ज मी स्वीकारतो. तो मग तुम्हाला आर्थिक तडजोड केलं असा आरोप केला जाते, बदनामी करायला लागण्याचे मी पहिल्या दिवस सांगितलं आहे, ज्यांनी ते मला आर्थिक चौकशी करून माझी बदनामी करतात त्यांनी ते सिद्ध करावं, प्रूफ द्यावं, अन्यथा मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे. मी पहिल्या दिवशी सांगितलेलं आहे. या संदर्भात पक्षश्रेष्ठींशी काही तुम्ही बोलला? पक्षश्रेष्ठीशी नाही, मी वहिनीचे इलेक्शन चालू आहे आत्ता. त्यांची एवढी मोठी इलेक्शन असताना एवढी छोटी मोठी गोष्टी आता त्याचा म्हणजे इथला विषय तिथं कानावर घालणं योग्य नाही. पण इलेक्शन बारामती झाल्यानंतर मी वहिनीला परत परदेशात असलेले तटकरे साहेबांना भेटणार आहे. मी भेटून जे काही लोक आत्ता इथं एक वातावरण तयार करून मला बदनाम करण्याचं साधिश नव्हते, मला बदनाम करायचं, पक्षाला बदनाम करायचं जे पद्धत सुरू केलेली आहे, हे सर्व बाबी मी वरिष्ठ कानावर घालणार आहे. मध्ये जगदाळेने असा तुमच्यावर आरोप केला आहे की पक्षाकडून एक पत्र आलं होतं आणि लखोटा आला होता. तो लखोटा तुम्ही सादर न करता तुम्ही स्वतःहून इथं ते नाव बदललेलं आहे. पक्षाकडून दिगंबर यांचं नाव आलं होतं, परंतु तुम्ही परत ते नाव बदललेलं आहे आणि तुम्हाला ते पत्र देताना त्यांनी फोटो देखील काढलेला आहे. एकदम बरोबर आहे. त्यांनी मला एक पाकिट आणून दिलं, फोटो काढला आणि भैया आत येत चला म्हटलं, पाकिट घेऊन गेले स्वतःच आतच. आत आम्ही बसलो तो आपण सर्व नगरसेवक आले, संजय काका आले, त्यांचे साधक म्हणून चर्चा झाली आणि चर्चेतनं 2 नाव फायनल केली. अशोक मासाळींचं नाव कसं फायनल झालं, नेमकी प्रक्रिया? जे माझ्याकडे 16 लोकांनी मागणी केली होती त्या 16 लोकांमध्ये मासाळचं नाव होतं, बरेच नगरसेवकांचं नाव होतं. एकमेकाशी चर्चा करत कोण हिच्या नावावर विरोध, कोण तिच्या नावावर विरोध करत मग सगळ्यांचं मत अशोक मासाळच्या नावावर एकमत झाला. एकमत होत असताना अशोक मासाळ यांच्या नावावरती कोण कोण तुमच्यासोबत होतं? किती नगरसेवक तुमच्या बाजूने होते तर किती नगरसेवक त्या नावाच्या विरोध होते? नाही, माझ्या माहितीप्रमाणे
यांनी जे आग्रह धरला होता 2 नावासाठी दिगंबर जाधवसाठी, तर त्याच्यासाठी एकाच नगरसेवकाचा आग्रह होता आणि दिगंबर जाधवसाठी कुठल्याच नगरसेवकाचा, त्याच्यासाठी एक नगरसेवकाचा आग्रह होता. यासाठी दोघांच नगरसेवक एक नगरसेवकाचा आग्रह होता. पण निरीक्षक आले होते, निरीक्षकाकडे यांच्याकडे 5 लोकांनी यांच्या नावाची शिफारस केली होती आणि बाकीची नगरसेवकांनी बागवान साहेब सांगेल ते. ओके. हं. ओके.